करायचं ही जी सगळी हे आहे त्याचं हे पॉवरचं आहे बघा. इथे पॉवर दिसते. हां, पॉवर दाबलं. हे काय केलेलं आहे, हे दाबलेलं होतं बरोबर. तर ती सगळी बटणं काय करायची, रिलीज करून टाकायची. काय करायची, सगळी रिलीज करून टाकायची. हां, टाकला. कुठलंही बटन चालू राहता कामा नाही बरोबर. त्याच्यानंतर हे लेवलचं बटन आहे. हां, तर ते हे असं मध्ये ठेवायचं. सगळी ही जी काय सगळी बटणं असतील ती काय करायची, सर्वसाधारण मध्ये ठेवायची. ठेवलात. हा जो आता हे बघा, हे आता हे फिरतंय सारखं, म्हणजे ह्याचा काय विषय नाही आहे. हे सुद्धा काय ठेवलं आहे तुम्ही, मध्ये ठेवलं. हे सुद्धा काय केलं, हे सगळी मध्ये ठेवलं सर्वसाधारण. एक कॅलिब्रेशन. आता हे बघा इथे जे आहे ते कॅलिब्रेशन, हे मिनिममवर ठेवा. होल्ड जे आहे ते काय, होल्ड ऑफ मिनिममवर ठेवा. एक शिफ्ट वगैरे हे सगळं. त्याच्यानंतर ही इंटेन्सिटी जी आहे ती काही ठराविक ठेवायची थोडीशी. हां, त्याची काय प्रश्न येत नाही. पण ह्याच्यातलं कुठलं तरी बटन जर दाबलेलं असलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो. काय ही बटणं सगळी रिलीज करायची. झाली रिलीज की काय करायचं, इकडनं आधी पहिलं चालू कर. चालू कुठे आहे, चालू दाबलं बटन. ठीक आहे. हां, आता एक लाईन आलेली आहे बरोबर. मग हे दोन्ही जे चॅनल असतात त्याचे ग्राउंड पहिलं दाबायचं. काय करायचं, ग्राउंड पहिलं दाबायचं. म्हणजे काय, कुठे मागे पुढे होणार नाही. आता हा एकच चॅनल दिसतोय तुम्हाला. दोन चॅनलला काय लागणार ना, हे बघायचं. इथे मोनो आणि ड्युएल. इथे ड्युएल लिहिलेलं आहे, इथे मोनो लिहिलेलं आहे. एकच असेल तर मोनो आहे. दाबला की तुम्हाला दोन दिसणार. हां, आता ते वर खाली करून घ्यायचे. आता ते कसे करायचे ते बघा. हे वाय शिफ्ट आहे, म्हणजे असं खाली वर होतं. तर त्याला काय करायचं, एकाला इथे आणायचं, एकाला समजा त्याच्यावर आहे. खालची लाईन आहे बघा, एक अशी अशी अशी. एकच ज्यावेळी असतो त्यावेळी आपण इथे वापरतो मधल्या आहे बरोबर. दोन असतात त्यावेळी असेल, किंवा तुम्हाला ॲडजस्टमेंट प्रमाणे वापरा. हां, आता हे जे स्विच आहे, आता बघा हे इथे कुठे आहे, हे सगळं आता आलेलं आहे बरोबर आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहे. आता काय करायचं की इथे होल्ड पर डिव्हिजन आणि चॅनल 1 चॅनल 2 झालं. आणि इथे टाईम पर डिव्हिजन. टाईम पर डिव्हिजन एकदम कमी केलं समजा तर काय प्रॉब्लेम येत नाही. पण टाईम पर डिव्हिजन अशी केलं 5 मिलीसेकंद, तर तुम्हाला हे 5 मिलीसेकंदाने इकडून इकडे जाणार, त्याच्यामुळे होणार नाही बरोबर. तर ते 1 मिलीसेकंदपेक्षा जास्ती लागतं. किती, 1 मिलीसेकंदपेक्षा जास्त लागतं. आता ह्याच्यामध्ये हा स्टार दिसतो का, इथे इथे हा स्टार दिसतो. तर तो स्टार जिथे आहे ते चेंज होणार बघा. आता इथे आहे ना, तर हे चेंज होणार बघा. 2 व्होल्ट झालं, इथे 2 व्होल्ट झालं ना. हो, 1 व्होल्ट झालं बरोबर. आता काय केलं, 2 व्होल्ट झालं, 5 व्होल्ट झालं, 10 व्होल्ट झालं, असं चेंज होणार झालं. मग आपण आता काय ठेवणार, तर 5-5 दोन्ही सारखं ठेवणार. मग ह्याला काय असं एक चीज आहे, हे ह्याच्यात बदल करायचा झाला तर आपण काय करायचं, हा बघा स्टार तिकडे गेला. हां, आता हा बदली होणार. आता हे ह्या गोष्टी तुम्हाला काय सांगायची गरज नाही, कारण काय समजणार, तरी पण तुम्हाला सगळं माहिती पाहिजे बरोबर. आता जे आपण वेवफॉर्मसाठी वापरणार ते DC कपलिंग. आता त्यासाठी आपण वेवफॉर्म काय करायचा, त्याला जोडायचं. हां, वेवफॉर्म कसा जोडणार, आता इथे तुम्हाला CRO चांगला आहे की नाही हे बघायसाठी, CRO चांगला आहे की नाही हे बघण्यासाठी इथे एक आउटपुट दिलेलं आहे, पण आय एम नॉट कन्फर्म वगैरे. हां, पूर्वीच्या ना, तर आपण बघूया नको.
ट्राय करण्याची एसी वगैरे प्रॉब्लेम. हा काय आहे सांगा, हा फंक्शन जनरेटर आहे. काय आहे फंक्शन जनरेटर? फंक्शन म्हणजे काय तर बाबा वेगवेगळे फंक्शन जनरेट करतो. म्हणजे सायन्स वेअर ट्रँग्युलर वेव्ह काय करतो जनरेट करतो. आता इथे बघा दिलेलं आहे, हे चालू केलं आहे, ऑन ऑफचं आहे. हां, हे नेहमी हे ऑफसेट जे आहे ते काय ठेवायचं, ऑफ ठेवायचं 0वर. नंतर VCO म्हणजे आउटपुट, ह्याच्यामध्ये जे मिळणार आहे ते VCO म्हणजे व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटर असा तो आहे आउटपुट, तर ते सुद्धा काय ठेवायचं, ऑफ ठेवायचं. आता तुम्हाला मिळतो कुठे, ही ग्राउंड आणि हे त्याचं वेव्ह फॉर्म, त्याचं हे ॲम्प्लिट्यूड, बरोबर. आता त्याच्यात किती प्रकारच्या वेव्ह आहेत बघा, स्क्वेअर वेव्ह आहे, साईन वेव्ह आहे, ट्रँग्युलर आहे आणि साईन, 3 प्रकारच्या वेव्ह. आता ह्याच्यावर फ्रिक्वेन्सी करते. आता ह्याच्यावर फ्रिक्वेन्सी समजा इथे काय आहे 1 इंटू हे होणार, इथे 100, 1 इंटू 100 म्हणजे 100, 1 इंटू 1K म्हणजे 1 किलोहर्ट्ज, 10 किलोहर्ट्ज. हां, त्याला हे समजा हे 5 ठेवलं तर 5 गुणिले 10 50 किलोहर्ट्ज. हां, असं झालं, लक्षात आलं. त्याला जर आपण 1 किलोहर्ट्जवर ठेवतो, आपल्याला 1 किलोहर्ट्ज समजा पाहिजे, 1 किलोहर्ट्ज ठेवायचं. ठीक आहे. आता त्याच्यात तुम्हाला ज्यावेळी एक चॅनल वापरायचा असतो त्यावेळी तुम्ही काय करता, एकच चॅनल वापरायचं असतो त्यावेळी वाय चॅनल वापरायचा. कुठला वापरायचा, वाय चॅनल. त्याला इंडिपेंडंट स्टॅबिलिटी असते. काय असते, इंडिपेंडंट स्टॅबिलिटी म्हणजे स्टेबल नाही. एक्स चॅनल वापरलं तर त्याला इंडिपेंडंट स्टॅबिलिटी नसते, इट इज डिपेंडिंग अपॉन द वाय चॅनल. वाय असेल त्यावेळी तो एक्स चालू शकतो स्टेबल, सेपरेटली चालू शकत नाही. याला इंडिपेंडंट स्टॅबिलिटी आहे. म्हणून एकच वापरताना तुम्ही कुठलं वापरणार, वाय चॅनल वापरायचं. ठीक आहे. आता तुम्हाला एक चॅनल समजा वापरायचं असेल तर तुम्ही याला स्लॉट असतो बरं का, हे लावता नाही, याला स्लॉट असतो, लावताना ढकलायचं नाही. हां, तर तुम्ही तिथे ते आता दोन्ही समजा एकाच ठिकाणी दिलं, काय दिला, एकाच ठिकाणी दिलं. तर आता काय कर, ऑफ आणि ऑफ हे टाक देऊन त्याच्यामध्ये. कुठल्या टाकणार सांग, तिकडनं शेवटून पहिले टाक. हां, टाक त्याच्यामध्ये. ठीक आहे. हां, तर ऑन केलं, ऑन केलं. पण इकडे दिसणार आहे काय, काही दिसणार नाही. का दिसणार नाही, तर हे ग्राउंड दोघांचंही चालू आहे. ग्राउंड आपण काय केलं, ऑफ केलं, दिसला, बरोबर. हां, आता याचं ॲम्प्लिट्यूड आपण समजा वाढलं, काय केलं, हळूहळू ॲम्प्लिट्यूड आपण वाढवतो, बरोबर ना. ठीक आहे. तर हे जर समजा असं कॅलिब्रेशनवरती नसेल तर हे काय दिसेल बघा, हे असं टाईम पिरियड हा जो आहे तो तिथे दिसणार नाही. हा 1 मिलीसेकंद 1 डिव्हिजनला जर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, हे कॅलिब्रेशनवर ठेवावं लागेल. काय ठेवावं लागेल, कॅलिब्रेशनवर ठेवावं लागेल. ठीक आहे. आता तुम्हाला काय करावं लागेल, तर लेवल बघायला, हे हलतायत ना हे. हां, तर ते समजा का हलत आहे, त्याचं कारण असं आहे, ग्राउंड थोडीशी वीक दिसते. काय थोडंसं आता जर लेवल असं काहीतरी होत असेल तर लेवल तुम्ही काय करू शकता, ऑटो लेवल जे आहे त्याच्याऐवजी मॅन्युअल लेवल केल्यानंतर ते जाईल मुलं तिथेच येते. ऑटो लेवल सगळं ठीक आहे. ओके. आता तुम्हाला काम
करून बघ. हां आता जरा फॅन बंद करून बघूया काय होतं ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे आहेत ना. फॅन 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 बंद झाला ना. हां तिकडे ते बंद कर बघू. ते बंद कर ते दोन्ही बंद करून टाक. ते बंद करून टाक. दोन्ही बंद कर. गरम होणार जरासं. काय झालं थोडंसं प्रॉब्लेम आहे. हां नाही त्याला प्रॉब्लेम. असं होणार सर. काय असतं ग्राउंड एकदम परफेक्ट पाहिजे म्हणजे शेअर वगैरे असे प्रॉब्लेम. त्यातून इतकी स्टॅबिलिटी आपल्याला ह्या एक्समेंटला चालते म्हणजे तेवढं काय फार मोठं त्याच्यामध्ये करायचं नाही. वेळ बघायचं आहे ग्राउंडला टाकलं तरी दिसत नाही आपल्याला. काय करूया आपल्याला एकच वेव लागणार आहे. काय लागणार आहे एकच वेव लागणार आहे. त्यासाठी आपण दुसरा आहे तो घालून टाकायचा खाली घालून टाकायचा बरोबर. आणि आता काय करायचं आता जी अरेंजमेंट आहे ती कशी करायची आहे.